नाही, सगळं आयुष्यच अंधारमय झालंय आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे आमचे कुटुंब प्रमुख होते, जे आमचा सगळ्यात मोठा आधार होता, तो आधारच आमच्यासोबत नाही आहे. म्हणून फक्त दिवाळीपुरताच विषय नाही आहे, तर आयुष्यातच सगळ्या अंधार झाला आहे आणि त्याच्यासाठी न्यायासाठी दारोदारी जावं लागतं आहे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत. न्याय मिळणे एवढंच एक आमच्यासाठी राहिलं आहे. बाकी तर सगळं हिरावून घेतलेलं आहे. जे आमचं सुख होतं, ज्या आमच्या गरजा कमी होत्या, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही सुख घ्यायचो, त्या सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्यात आणि आम्हाला न्यायाच्या प्रतीक्षेत बसावं लागतं आहे. आम्ही विचारतो वेळोवेळी, परंतु तो कुठंच हाती लागत नाही आहे. त्याची काय जे असेल ते प्रॉपर्टी जप्त झालेली आहे, त्याच्या काय नावावर गाड्या होत्या त्या जप्त झालेल्या आहेत, त्याच्या घरी कोण आहे, त्याचं काय त्याचा स्टेटस हे माहीत नाही. परंतु ज्यावेळेस तो गुन्हेगारी करायचा, ज्यावेळेस त्याच्यावर गंभीर गुन्हे असायचे, त्यावेळेस तो पोलीस प्रशासनात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. खुलेआम फिरायचा, त्यावेळेस त्याला सगळं अभय भेटलं होतं, म्हणून त्यांनी अशा घटना केल्या. याला सर्वस्वी जिम्मेदार त्यावेळेचे जे काही तत्कालीन पोलीस प्रशासनातील लोक होते, त्यांना हे खरं तर प्रश्न विचारला पाहिजे की हा कुठं आहे आणि हा लवकरात लवकर कसा त्याचा शोध घेऊन तुम्हाला समोर त्याला हजर करणं होईल आणि अटक करणं होईल. कारण आम्हाला तर काही कुठली गोष्ट माहीत नाही की हा कुठं गेला आणि ह्या क्राईममध्ये, ह्या गुन्हेगारीमध्ये त्यांनी अजून किती प्रकारचे गुन्हे केलेले आहेत.